सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। आज विकास मंच प्रतिनिधी मंडळ माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे 54 मीटरचा जो अंडर बायपास रेल्वेने करून दिलेला आहे 17 कोटी रुपये महानगरपालिकेने 3 वर्षापूर्वी दिले होते। तो बायपास आता कंप्लीट झालेला आहे अंडरपास। आता पुढील रस्ता अपूर्ण असल्यामुळे तिथून आता 54 मीटर रस्त्याची वाहतूक चालू नाही आहे। आदरणीय संभाजी पुतळ्यापासून ते CNS हॉस्पिटलपर्यंतची वाहतूक त्या पुलाखालनं होते। ते अत्यंत गरजेचं आहे, कारण भविष्यात आता आपल्याकडं दमळेनगरचा जो पूल आहे 100 वर्ष जुना पूल, तो भैया चौकापासून बंद करण्यात आलेला निम्मा आणि भविष्यात कधी बंद पडेल सांगता येत नाही। त्यावेळी धुळे सोलापूर जाण्यासाठी, बिजापूर रोड जाण्यासाठी 54 मीटर बायपास हा एकच रस्ता उरतो आणि तो अर्धवट अवस्थेत आहे। म्हणून आम्ही आयुक्त मॅडमला सांगायला गेलो की ते मॅडम तो रस्ता पूर्ण करा, तर मॅडम म्हणले की नाही रेल्वेने काम अपूर्ण आहे। आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे, त्या DRMला जाऊन तुम्ही सांगा। मॅडम म्हणलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे, असं रेल्वेवर ढकलायचा प्रयत्न करत होते। आपल्याकडनं ते काम राहिलेलं आहे। 54 मीटर रस्ता हा ताबडतोब पूर्ण केला पाहिजे, अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी हाल होणार आहेत याची आम्ही सूचना देतो आहे। आणि हे काम लवकर पूर्ण झालं नाही तर विकास मंच पुनश्च आंदोलनाचा इशारा देत आहे। 2022पासून याचे आम्ही मागं आहोत। पहिला म्हणले की 54 कोटी रुपये पैसे कमी आहेत, त्याच्यानंतर म्हणले रेल्वेला 17 कोटी रुपये दिलेत, त्यांनी काम करत नाही आहेत। ते सगळे कामं झाले आणि आपल्याला फक्त रस्ता जोडून घेता येत नाही। पहिला म्हणले की आमच्याकडे बजेट नाही, लोन घेता येत नाही। आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन आम्ही लोनचं मंजुरीसुद्धा आणली की तुम्ही लोन घेऊ शकता, तरीसुद्धा अजून पुढं काय हालचाल नाही आहे। त्यामुळं हा इशारा देण्याचा आम्हाला नाईलाज आहे, म्हणून आज आम्ही हा इशारा देत आहे। 54 मीटर रस्ता जर लवकर झाला नाही तर नाईलाज असतो सर्व सोलापूरचे नागरिक विकास मंचसोबत आंदोलन करतील। धन्यवाद।